काँग्रेसचा लीडर सोनिया गांधी यांनी काल एक कुठल्या वर्तमानपत्रात लेख लिहिला आणि त्याने म्हटलं ती खनी मोईचं जी हत्या झाली, त्याला मारलं गेलं, त्याच्यावर मोदी चुप्पी क्यों साधे हुए है अशी कोण बाई विचारते, जिने 10 वर्ष आपला बावला पंतप्रधान केला, त्याला तोंड उघडायला दिलं नाही. अशी बाई आता मोदींबद्दल विचारतात. मोदींना कुठे काय कधी कसं बोलायचं तर मोदींना तुमच्यापेक्षा जास्त माहीत आहे. सोनिया गांधी, तुम्हाला इतका जर पुळका आहे ना, तुम्ही त्या बांगलादेशात नृशंस हत्याकांड झाले, हिंदूंना मारले, जाळले, तोडले, फोडली त्यांची घरं आणि त्या ठिकाणी ढाका देवीचं मंदिर जाळलं, त्यावेळी एक शब्द तुम्ही सोनिया गांधीचे बोलला नाहीत. हां, काश्मीरात ज्यावेळी पलायन केलं हिंदूंनी 1992मध्ये, त्यांना पळवून लावले, त्याच्यावर तुम्ही एक शब्द बोलला नाही. आणि आता खनी मोहीचे इराणचे आणि भारताचे म्हणजे 3000 वर्षापूर्वीचे संबंध आहे. कसलं घंटा संबंध आहे 3000 वर्षापूर्वीचे. इराणचे आणि भारताचे संबंध त्यावेळी होते ज्यावेळी इराणमध्ये पारशांचं राज्य होतं, कळलं का? आणि तिकडे फक्त 2000 मुस्लिम आले, काय 4000, आणि त्यांनी करता करता ते पूर्ण इराण काबीज करून त्या पारशांनाच हाकलून लावले आणि पूर्ण आता इस्लामिक राज्य केलं तिथे. आणि ते पारशी कुठे गेले माहीत आहे? ते आले भारतात. भारताने त्यांना आश्रय दिला, त्यांना शरण दिला. आणि खनी मोहीवर बोलायचं काय संबंध? तो कोण मोठा राष्ट्राध्यक्ष होता की पंतप्रधान होता? कोण होता तो खनी मोही? का आम्ही बोलायचं त्याच्याबरोबर? हाच इराण आणि तो खनी मोही आहे ज्याने सांगितलेलं होतं, त्याचं वक्तव्य खनी मोहीचं, सगळे जगातले मुसलमान एक झाले तर काश्मीरातून हिंदू पळून जातील आणि आम्ही तिथे राज्य करू. हे त्या खनी मोहीचं वाक्य आहे. सोनिया गांधी खुश झाले असतील ऐकून. काँग्रेस ही पूर्णतः रगात मुस्लिम पार्टी झालेली आहे, ह्याच्यावरून सिद्ध होतं. आणि सोनिया गांधी, तुम्ही असले लेख लिहिल्यामुळे मोदीवर काही फरक पडणार नाही. मोदींना 10 मतं मिळत होती, तर ह्या लेख वाचल्यामुळे मोदींना 10च्या ऐवजी 12 मतं पडणार, कळलं का? आणि तुम्हाला जे 3 तुमच्याकडे शिल्लक आहे त्यातली 1 उरणार, 2 जाणार. खनी मोही कशा? आणि सोनिया गांधीने पत्र कधी लिहिलं? गाझामध्ये ज्यावेळी युद्ध सुरू झालेलं, त्यावेळी तिथे ते इस्रायलने ते बॉम्बबारी केली होती, त्यावेळी गाझात जे मुसलमान मेले त्याच्याबद्दल हिने अश्रू ढाळले होते. हे यांचे सगळे सोयरे, गाझा पट्टीतले, इराणातले, हे सगळे यांचे सोयरे. म्हणून मी यांना काँग्रेसला मुस्लिम पार्टी म्हणतो. कुठल्या वर्तमानपत्रात लेख लिहिताय, तो कोण वाचतो? आणि हे टी व्हीवाले त्यांना प्रसिद्धी देत आहे, घ्या आणि टाकून द्या त्या तिकडे कचरापट्टीत. कशाला वाचता लेख तो? आणि वर्तमानपत्रावरचा लेख टी व्हीवाल्यांनी कशाला सांगायला पाहिजे? झक मारू दे हलकट जातीचे.